नमस्कार, माझं नाव आकाश घनश्याम मुके पाटील. प्रत्येक माणसाची सुरुवात ही शून्यातून होत असते. जसं माईताईंनी पहिल्यांदा केवाडी गावचं प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच भूषवलं, त्या आज तिथं अद्यावत काम करत आहे. सुसज्ज असं ग्रामपंचायत त्या गावाचा विकास करत आहे. त्यानंतर आता त्यांनी बारव तांबे गणातून झेडपीच्या उमेदवार आहेत. त्या एकदम अशा सक्षम युवा आणि लोकांसाठी झटणाऱ्या महिलांसाठी एकदम मनापासून काम करणाऱ्या आणि मेन म्हणजे सर्व तरुण वर्गाला आपले भाऊ मानून त्यांच्यासाठी पाळणाऱ्या आहेत. म्हणून आज आम्ही त्यांच्या पाठीमागं उभे आहोत. राष्ट्रवादींनी आमदार अतुलदादा बेनके, अजितदादा पवार यांचे माईताई लांडे किंवा देवराम शेठ लांडे यांच्या घराण्याशी खूप पूर्वीपासून संबंध आहेत. तर माझी किंवा कबरवाडीतील सर्व ग्रामस्थांची अशी विनंती किंवा एक इच्छा असेल की त्यांनी माईताई लांडे यांनाच उमेदवारी द्यावी. काय होतं, प्रत्येक वेळी जातमध्ये आणून राजकारण करणं हे चुकीची गोष्ट आहे. थोडीशी जात बाजूला ठेवून माणसाचे कार्य हे पाहिलं पाहिजे आणि आपण त्याच्यावर मतदान केलं पाहिजे. अशी विनंती माझी मतदारांना आहे. कबरवाडी गावामध्ये माई लांडेंचं गणपतीचा कार्यक्रम होम ठेवला होता, तेव्हापासून माई लांडेंचा आणि आमचा संपर्क जास्तीत जास्त राहिलेला आहे. त्यामुळं त्यांनी जे गावाला योगदान करण्याचा जो प्रयत्न चालू केलेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या पाठीमागं 100% ग्रामस्थ उभे आहेत. तुम्ही सगळं ग्रामस्थांच्या वतीने बोलताय की वैयक्तिक मत व्यक्त करताय? तसं 75% ग्रामस्थ इथे हजर आहे. तुम्हाला काय वाटतं, गाव 75% माई लांडेनं चालत? 75%. कारण काय? कारण का त्यांचे जे करण्याची पद्धत आहे, जे काम करण्याची पद्धत आहे ते आम्हाला सर्व ग्रामस्थांना मान्य आहे. का पण विरोधी जे आहे त्यांच्या विरोधात सुनीता बोराडे ते पण चांगले उमेदवार आहे, मग तुम्ही माई लांडेंचंच का कौतुक कारण करताय? का जसं जिल्हा परिषद इलेक्शन लागलेलं आहे तेव्हापासून जे समोरचे जे उमेदवार आहेत त्यांनी आम्ही अजूनपर्यंत त्यांना बघितलेलं सुद्धा नाही. कबाडवाडीमध्ये आम्ही अजूनपर्यंत त्यांना बघितलेलं नाही. आणि याच्यावरनं समजून घ्यायचं का आम्ही जर त्यांना ओळखतच नाही तर आम्ही त्यांच्या पाठीशी कशी राहू. आम्ही ज्यांच्याशी संपर्कात आहे आम्ही त्यांचाच विचार करणार नाही. माईताई या आमच्यासाठी म्हणजे देवराम शेठ लांडे यांच्या नंतर आम्हाला एक नवीन चेहरा मिळाला आहे, तो माईताईंच्या स्वरूपात भेटलेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या साईडने संपूर्ण गाव आमच्या त्यांच्या साईडने. जे जातीवादाचं सुरू आहे, काही लोक म्हणतात का देवराम लांडेंना ओपनची गाव निवडून देणार नाही वगैरे, काय सांगाल यावर? जातीवादाचा विषयच नाही, कारण की माणूस बघितला जातो. माणसाची कार्य बघतात आणि माणूस बघतात. जातीवाद करत राहिलं तर गाव झालं, तालुका झालं, सगळं मागच राहणार. जात बघून जर आपण माणूस निवडत असेल तर तो पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांच्याकडून तुम्हाला भविष्यकाळात काय अपेक्षा आहे? कोणती विकास कामं गावातली व्हायला हवीत असं वाटतं? आता ते सुशिक्षित आहेत, चांगले आहेत, त्यांना प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान आहे. त्या पूर्णपणे त्या ज्ञानानुसार ते कार्य करीत राहणार आहेत. वरून ज्या योजना काय येतील ते सगळ्यांपर्यंत पुरवणं त्यांचं कार्य होते, ते पूर्ण करतील अशी इच्छा आहे आमची. आता हे या ठिकाणी संपर्क कार्यालय केलेले, आता इलेक्शन आलंय म्हणून केले कसं, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे अपेक्षा काय तुम्हाला त्यांच्याकडून? इलेक्शन आलंय तसं नाही, कारण ते आमच्या गावात प्रत्येक कार्यक्रम झाला, सांस्कृतिक कार्यक्रम झालं, सगळ्या कार्यात त्या उपस्थित असतात व त्यांची पूर्ण मदत सुद्धा आमच्या कार्यक्रमांसाठी असते व सगळे तरुण मुलांना ते सहकार्य करतात. तुम्हाला काय वाटतं, देवराम लांडे निवडणुकीत जास्त चालले असते जर ओपनचं तर माई लांडे? आता ते त्यांचाच वारसा घेऊन चाललेत म्हणल्यावर नवीन चेहरा आहे, पूर्णपणे सगळे साथ देतील व त्यांनाच निवडून देतील. आज या ठिकाणी माईताई यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालंय. निश्चितच माईताई या उच्च शिक्षित आहे, ते काही कोणाला सांगायची गरज नाही. आणि ते राहिले बोराडे, ते आमच्या गावामध्ये कधी आले पण नाही. आणि माईताई आमच्या प्रत्येक वाडी वस्तीमध्ये जाऊन महिलांचे काही प्रश्न आहेत ते आमच्या वाडीत येऊन ते प्रत्येक वाडीमध्ये गेले आणि महिलांचे जे काही प्रश्न आहेत ते माईताईंनी आम्हाला आव्हान दिले की आम्ही त्या महिलांचे प्रश्न नक्की सोडू. पण ठीक आहे, आता बोराडे समजा इथं आले नाही, उद्या ते समजा भविष्यात प्रचाराच्या वेळी येतील, मग आम्ही ओळखतच नाही त्यांना, तर ते प्रश्नच नाही येते काही.